झटपट डाळ बाटी बनवूया. तर पाऊण वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, कट केलेली 2 हिरवी मिरची, काळी मिरी पूड, दालचिनी पूड, हळद, बडीशेप, धने जिरे, ओवा पूड घालायची आहे. थोडंसं तेल घालायचं. एक वाटी ठेवायची म्हणजे शिट्टी होताना उतू जात नाही. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 1 वाटी रवा, 4 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बडीशेप, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घालायची. पीठ मळून घ्यायचं. थोडंसं तेल लावून पीठ मुरवत ठेवायचं 15 ते 20 मिनिटासाठी, म्हणजे रवा छान फुगला जातो. पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं. हलक्या हाताने गोळे करून घ्यायचे. पूर्ण पॅक करायचं नाही. एका बाजूने असं जागा सोडायची. पाण्यात मीठ आणि तेल घालायचं. 15 मिनिटे मध्यम गॅसवरती हे छान गोळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. स्टीम करून घेतले तरी पण चालतील. गोळे शिजले आहेत. गॅस बंद करून घेऊन बाहेर काढून संपूर्ण थंड करून घेऊयात. पिठामध्ये मी किंचितचा सोडा पण घातला आहे. जास्त घालायचा नाही, अगदी थोडासाच घालायचा. बारीक बारीक मी कट करून घेतला आहे. आपल्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठ्या साईजमध्ये कट करून तळून घेऊ शकता. तर मध्यम तळायचे आहेत, जास्त पण तळायचे नाहीत कारण जास्त कडक होतात. अशाच पद्धतीने सगळे आपण बाटी तळून घेऊयात. आपली डाळ पण शिजली आहे. यामधील वाटी काढून घ्यायची. विस्कच्या मदतीने किंवा ब्लेंडरच्या मदतीने डाळ घोटून घ्यायची. तुम्हाला तशी डाळ आवडत असेल तर ठेवू शकता, पण आम्हाला डाळ दिसलीच नाही पाहिजे असं मत असतं, म्हणून मी बारीक करून घेतली. तेलामध्ये मोहरी, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, 2 चमचे खोबरं घातलं आहे. थोडंसं हिंग, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट घालायची. परत किंचितचं काळी मिरी पूड, दालचिनी पूड घातली आहे. धने जिरे पूड, ओवा घालायचा आहे. परत परतून घ्यायचं. जे आपण घोटून घेतलेलं वरण आहे ते घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. छान उकळी येऊ द्यायची. 5 मिनिटे शिजू द्यायचं. वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची. मस्त झटपट डाळबाटी तयार झाली. अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. ते म्हणतात ना, शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत दम निघत नाही. चला तर मग लवकर फॉलो करा.